एनसीएन न्यूज़ में आपका इस्तकबाल है। नांदेड़ शहर के नए मोड़ा इलाके में कांग्रेस कार्यालय में आज 20 प्रभाग के ख्वाहिशमंद उम्मीदवार जो कांग्रेस पार्टी से इच्छुक है उनसे मुलाकात ली गई और मुंबई से और मुकामी और ज़िले के कुछ पदाधिकारी यहाँ पर पहुँचे थे। उन्होंने मीडिया से मुखातिब होकर क्या कुछ कहा, देखते हैं। आज महानगरपालिका नांदेड वाघाळा या महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक प्रभागातल्या उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या। जवळजवळ 250 उमेदवारी अर्ज आपल्या पक्षाकडे उमेदवारांनी भरले होते। त्यातले बहुतांशी जवळजवळ 99% उमेदवार हजेरी लावून गेले आणि भेटले, सांगितलं, मुलाखती दिल्या आणि प्रचंड स्पर्धा ही प्रत्येक प्रभागामध्ये आहे। निश्चितपणाने या वेळेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा या महापालिकेवर लावणार आहोत। नहीं, मैं प्रभारी नहीं था तब, तो नहीं कितने लोग आए थे पता नहीं, मतलब फॉर्म कितने आए थे कि जीत कर कितने आए थे, हाँ वो तो नहीं अभी बोल सकते। बाकी नहीं, अभी तो उल्टा ज़्यादा लोग आए ऐसा मैं समझता हूँ, क्यों तो नए कौम के जितने बच्चे हैं यूथ कांग्रेस के या जो नए जनरेशन के, वो लोग बहुत ज़्यादा से ज़्यादा है। स्थानिक पातळीवर अनेक पदाधिकारी भाजपाशी आजही संधान साधून आहेत अशी चर्चा आहे। आमच्याकडे जे लोक आले, ज्यांनी मुलाखती दिल्या, यातले कोणीही भाजपमध्ये जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे। जे गेले, ज्यांनी कुठे जाऊन रात्री भेटत असतील ते परत आमच्याकडे मुलाखतीला आलेले नाही। आजच अनेक ठिकाणी म्हणजे प्रभाग 4 मधून 15 जण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतात। आता ज्याला जायचं ते जातील। काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनेक मोठी माणसं गेले पण काँग्रेस संपली नाही, ते स्वतः संपले पण काँग्रेस नाही संपली। महाविकास आघाडी म्हणून काही युती किंवा आता पुढे काही असं आहे का? महाविकास आघाडी होईल ना, का नाही होणार। आम्ही स्थानिक पातळीवर त्या नेते मंडळीशी बोलू, त्यांच्या वरिष्ठांशी बोलू आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय केला जाईल। आपल्या पूर्ण 20 प्रभागाच्या मुलाखती झालेल्या आहेत। हो, मग आता ते जागा वाटप कसं होईल? नाही, कसं आहे, शेवटी महाविकास आघाडी करायची असेल त्यावेळेला आपल्याला त्यांना काही प्रभागाने काही वाढ द्यावे लागतील। शिवसेनेच्या राऊत यांनी स्पष्ट सांगितले की आता महाविकास आघाडी राहिली नाही, असं नाही स्पष्ट कोणी सांगितलं? राऊत कोण? संजय राऊत। ते मुंबईपुरतं बोलत असतील, अजूनही बाहेर त्यांनी आतापर्यंत तशी भूमिका घेतलेली नाही। त्यांनी फक्त मुंबई, नाशिक आणि ठाणे, कल्याण एवढ्याच पुरतं मर्यादित राज ठाकरेंच्या सेनेसोबत जायचं असं नियोजन केलं आहे। स्थानिक पातळीवर इतर पक्षांची चर्चा झाली का? आमची चर्चा इतर पक्षाच्या वरिष्ठाशी सुरू आहे। लोकलला काय शक्यतोवर लोकलला खासदार साहेब बोलत आहे, पण वरिष्ठाशी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते मंडळी त्यांची बोलणी सुरू आहे। तर मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत देखील आघाडी झाली होती असं डिक्लेअर केलं होतं, पण ते नंतर कुठल्याही गेली आणि दोघांचं बी म्हणजे एकमेकांशी विसंवाद झाला होता। आता परत बाळासाहेब आंबेडकर आणि तो या वेळेला तसा विसंवाद होऊ नये याच्याकरता आपण बाळासाहेबांशी भेटून चर्चा करू आणि निश्चितच त्यांचा आदेश खाली कार्यकर्त्याला येईल आणि आपण मग एकत्र येऊ। बस निश्चितच करूया। ते जर यायला तयार असेल तर आम्ही 2 पावलं पुढे आहोत, ते जर हो म्हणले तर आम्ही त्यांच्यासोबत त्यांना घ्यायला। थँक्यू।